चिकन पुलाव जसं घरातल्याचे कळलंय की आज चिकन बनवले घरात, अजिबात सुट्टी दिली नाही बघा. जो दणका दिलाय शेवटच. मग या की खायला आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी की नाही असं स्वच्छ धुतलेलं चिकन घेऊन त्याच्यात दही, लाल मिरची पावडर, हळद, चिकन मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं. ह्यो सगळा मसाला चिकनला लावून अर्धा तास साईडला ठेवा. आता फोडणीसाठी तेलात टप्प्याटप्प्यानं शाई जिरं, मी दाखवलं तेवढे सगळे खडे मसाले, हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरलेला, कांदा घालून असं परतून घ्यायचं. आता ह्याच्यातच अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो घालायचं आणि पुन्हा एकदा उलटंपालटं करायचं. लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला घालायचं. मगाशी जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं की नाही ते घाला, त्याला सुद्धा असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ह्या पुलावसाठी मी आज बासमती राईस यूज करते. तुम्ही की नाही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ यूज करू शकता. आता स्वच्छ धुतलेलं बासमती राईस, लागेल तेवढं पाणी, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं बघा असं चांगलं मिक्स करायचं. कुकरला फक्त 2 शिट्ट्या काढा. लई शिट्ट्या काढायची अजिबात गरज नाही. झाला बघा आपला चिकन पुलाव तयार. शेवटी की नाही सगळीकडनं असं कोथिंबीर इसकटायचं आणि ऊन हाय तवरच द्यायचा दणका आणि